हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? तर तुम्हाला इथं सगळा पसारा दिसत असेल. हा भाजीपाला आम्ही निवडत होतो. आम्हाला टेरेसवरती आज संध्याकाळी हळदी-कुंकू करायचं होतं. आता दुपारचे 2 वाजलेले होते. आम्ही सगळे टेरेसवरती जमा झालो. पहिले तर सगळं टेरेस स्वच्छ धुतलं आणि त्यानंतर मी इथं चूल मांडली आणि मग इथं सगळा भाजीपाला निवडायला घेतला आणि इथं चुलीवरती बटाटे उकडून घेत होतो. कारण आज आम्हाला पावभाजी बनवायची होती. एकत्रच आम्हाला जेवण बनवायचं होतं आणि हळदी-कुंकू पण एकत्रच करायचं होतं. मग इथं फायनली आमचे बटाटे उकडून झाले. तोपर्यंत कांदा वगैरे कट केला. भाजीच्या फोडणीसाठी मटार वगैरे सगळं सोलून घेतलं. तोपर्यंत संध्याकाळचे 4 वाजले आणि चहाचा टाईम झाला म्हणून चहा पण आम्ही चुलीवरतीच बनवला. चहा बिस्किट खाल्लं आणि परत कामाला लागलो. इथं मी लिंबू चिरत होते. तर मग पावभाजीवरती खाण्यासाठी लिंबू चिरून, कांदा चिरून ठेवला होता आम्ही आणि एवढं सगळं करूच तर मायराकडं कोणाचं लक्ष नाही गेलं आणि बघतो तर मायराने सगळा झाडू मोडून टाकलेला होता. मग तिला सगळे ओरडले की तो झाडू आमचा नीट करून दे. तर ती त्या कामाला लागलेली होती आणि इकडे आमची 90% पावभाजी रेडी झाली होती. याच्यात फक्त गरम पाणी ॲड करायचं होतं. पाणी ॲड करून सगळे आपल्या तयारीला गेले. सगळ्यांनी छान छान साड्या वेअर केल्या. एकदम कलरफुल साड्या होत्या आणि सगळे खूप आनंदी होते. कारण दिवसभरपासनं एवढं काम केलेलं होतं आम्ही दुपारी 2 वाजल्यापासनं. पण कोणाच्याच चेहऱ्यावर असं थकलेले कोणीच वाटत नव्हतं. कारण सगळे एकत्र मिळून काम केल्यानंतरून खूप आनंदच वेगळा असतो तो. आणि इथं हळदी-कुंकू झाल्यानंतरून सगळ्यांनी वाण दिले आणि सगळ्यांचे वाण खूप युजफुल होते. म्हणजे कामं येतील असेच वाण होते सगळ्यांचे. आणि इथं मी म्हणत होते, "तिळगुळ घ्या, गोड गोड बोला." असं बोलून आमचा हळदी-कुंकाचा प्रोग्राम संपला आणि आम्ही इथं खूप छान छान रील्स शूट केल्या. म्हणजे सगळ्यांनी कोणी नाही नकार न देता आम्ही इथं रील्स शूट केल्या आणि बघा तो व्हिडिओ तुमच्यासमोर आहे. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि इथं सगळे जेंट्स मग जेवायला बसले. सगळ्यांना पावभाजी खूप आवडली. सगळ्यांनी एन्जॉय करून खाल्ली. आणि मग त्यानंतरून मायरा, विरेन सगळे मुलं जेवले आणि शेवटी आम्ही जेवलो आणि रात्रीचे इथं 10 वाजले होते. मग सगळ्यांनी हळदी-कुंकू असं एन्जॉय केलं. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.